तुम्ही कुठून आले ते सांगा मला. मी लखनपूर फाट्याला. आणि काय त्रास होते? त्रास इतका झाला होता मला तिळून उचलून वेळवेळेला गाडी मारली. डॉक्टरचं नाव नका. डॉक्टरचं नाव माझ्या लक्षात येणार नाही. नवीन दवाखाना आहे, काम आहे. त्यांनी सांगितलं तुमचं ऑपरेशनच करावं लागेल. हा कमरेचा हा म्हणजे इडून तिळून असं ऑपरेशनच करावं लागेल. 1 महिना झाला ना त्याला? 1 महिना होऊन गेला. आणि मग मला हॉस्पिटल नाही का मेंढवळीचं तिला ऍडमिट केलं. मग ते म्हणे आमच्याकडे काही एवढं नसणार, भारी गाडी नाहीये म्हणे, आमच्याच्यानं काही होणार नाही. मग त्यांनी उचलून आणलंय म्हणून गाडीमध्ये. त्यांचीच गाडी आणली होती, आमच्याकडे गाडी नव्हती तेव्हा. त्यांच्या गाडी त्यांनी उचलून आणलं तिथे दवाखान्यात. त्यांनी पाहिली परिस्थिती म्हणून इकडं नाही बरोबर होणार. मग इकडं तुम्हाला फोन केले वाटते. त्यांनी फोन केले म्हणून असा दवाखाना आहे, तिथं आपल्याला जावं लागलं. आणि ते काही सोडायलाच तयार नाही. तुम्हाला नाही असं झालं तसं झालं नाही, म्हणून तुम्हाला ऑपरेशन करावं लागलं. आणि सगळी तिकडे अरेंजमेंट करून ठेवली. फक्त म्हणा हो म्हणा तुमचं म्हणा ऑपरेशन करायचं. आता तुमच्या ना 37,000 म्हणून अजिबात ऑपरेशन करू नका. ऑपरेशन जर केलं ना तर तुम्हाला जागावर बसावं लागेल, पैसे देऊन तुम्हाला जागावर बसावं लागेल. अजिबात पेशंटला घरी घेतो म्हणून 8-4 दिवस थांबा म्हणून येतो म्हणून मग ऑपरेशनला. त्यांनी का मग त्यांच्या गाडीत आणलं ना दवाखान्याच्या. त्या गाडीचे पैसे घेतले, तिथे 6,000 घेतले. त्यांच्या दवाखान्यातले ते मेडिकलचे तर किती पैसे घेतले. लय म्हणजे लय लुटलं त्यांनी. माहीत नसल्यामुळं मग काय करायचं त्यांच्याच मनावर. मग माझ्या त्या मोठ्या मुलांनी सांगितलं म्हणून हा म्हणून करू म्हणून ऑपरेशन करायचंच आहे, पण थांबा म्हणून 2 दिवस. मग कसं तरी करून घरी काढून नेलं. आणि मग घरी जावाई आले गाडी घेऊन. जावायांनी सांगितलं असं आहे तुम्ही चला म्हणून. मी त्यांना फोन केलाय. आणि गुरुवारी पण आम्ही मग लगेच गाडी करून इथं आलो 5 मिनिटात. मग तशी मी इथंच यायला लागली. 3 दिवसात चालायला हा लगेच 2-3 दिवस. मग तुमच्याकडून गेले ना दुसऱ्या दिवशी मी चालायलाच लागली. माय होते नंतर बसने येत होते वाटतं. मग बस ना मग ते 10 दिवस नाही का येत होतं. तर मग का मग मी आता पहिल्या दिवशी आला मुलगा माझ्यासोबत. मग म्हणा आता दुसऱ्या दिवशी आता शेतीचे कामं त्यांचे नोकरीचे कामं काय वाटतं तुम्हाला? आता म्हणजे एकदम व्यवस्थित वाटत आहे. फक्त माझं दुःख आता इतकं गुडघ्यातच नाही. आता नाही दुखत. पट्टी लावली एवढे सगळे गोळ्या औषध एकदम व्यवस्थित घेतले मी केले. मला बरं वाटलं. मग माझ्या जोडीची ती बाई नाही का झांबरे पाहा. मग त्या म्हणायला लागल्या म्हणा तुम्ही केलं ना तसंच मला पण करायचंय. याने पण इतके पैसे घातले दवाखान्याला, लय पैसे घातले पहिल्यापासून. माझ्या बरोबरच म्हणजे आमच्या शेजारीच राहत होते त्या पहिल्या, आता दिंडोरला राहते. तेव्हा त्या पण मग यायला लागल्या. त्यांना पण फरक पडलाय बरं का. पण त्यांचे पहिल्यांदाच त्या डॉक्टरचे नाशिकच्या गोळ्या औषध होते ना त्यांना ते पुऱ्या करूच ना. त्यांनी तर तुमची गोळ्या औषधे घेतली. आमचा खर्च जास्त कमी. हा कमी ना. हा